आपलं विभागीय आयुक्त आहेत आता आणि GMRTचे काही अधिकारी आहेत, परंतु याच्यामध्ये अंतिम निर्णय जो आहे तो राज्य शासनाचा नाही आहे, अंतिम निर्णय भारतीय रेल्वेचा आहे. आणि म्हणून भारतीय रेल्वेचं पण अधिकारी त्याच्यामध्ये असणं हे फार गरजेचं आहे. कारण या समितीतून जे निष्पन्न होणार आहे ते रेल्वेला बंधनकारक आहे का, हा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून हे सगळे मुद्दे जे आहेत ते घेऊन आपल्याला हे आंदोलन करायचं आहे. त्यामुळे 9 तारखेला आपण सूचना केल्या प्रकाश भाऊ झेंडे वगैरे, तर आपण जे जे आपल्याला करता येईल तो करण्याचा प्रयत्न आपण करू. हिवरगाव पावसाच्या टोल नाक्याला आपल्याला आंदोलन करायचंय. जसं आता श्रीकांतने सांगितलं की काही आता तो जरी शहरात राहत असला तर तो मूळचा निमोनचा आहे, म्हणून तिने निमोनची काही मुद्दे तिथे मांडले. तर निमोन तळेगाव वगैरे परिसरातले लोक जे आहे ते कोणत्या फाट्याला समृद्धीचा जो फाटा आहे तिथे खाली तिथे सिन्नर तालुक्यातले लोक आंदोलन करतात. तो वरचे घाटाच्या वरचे गावांच्या लोकांना आपण सांगितलं तुम्ही तिकडे या, बाकीचे जे आहे ते हिवरगाव पावसात येतील. आणि जसं तुम्ही साखळी आंदोलन सांगितलं तसं प्रत्येक याच्यामध्ये लोक हे इन्व्हॉल्ड आहेत आणि उलट आपल्या पुढे टोल पावलं. आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी देखील त्याच्यामध्ये सहभागी व्हावं असं या निमित्ताने आवाहन करतो. त्यानंतर